केंद्र सरकारने 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 या 3 महिन्यांसाठी कापसावरील 11% आयात शुल्क रद्द केल्याने दर दबावात आले। याच काळात शेतकऱ्यांचा कापूस बाजारात यायला सुरुवात झाली आणि CCIने MSP दराने कापूस खरेदी करण्यास दिरंगाई केली। या काळात व्यापाऱ्यांनी 66.06% कापूस बाजारभावाने म्हणजेच MSP पेक्षा कमी दराने खरेदी केल्याने देशातील कापूस उत्पादकांचे सरासरी 2,233.37 कोटी रुपयांचं नुकसान झालंय। ऑल इंडिया कॉटन ब्रोकर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर या 3 महिन्यात देशभरातील बाजारात एकूण 147,31,441 गाठी कापूस बाजारात आला। यातील 50 लाख गाठी कापूस CCIने खरेदी केल्याने उर्वरित 97,31,441 गाठी कापूस व्यापाऱ्यांनी प्रति क्विंटल 6,400 ते 7,100 रुपये दराने खरेदी केला। त्यामुळे शेतकऱ्यांना MSP पेक्षा प्रति क्विंटल 1,000 ते 1,700 रुपये कमी मिळाले। आयात शुल्क रद्द केल्याने कापसाची आयात वाढली आणि देशातील शेतकऱ्यांना MSP पेक्षा कमी दराने कापूस विकायला लागल्याने त्यांचे किमान 1,634,34,49,700 रुपये तर कमाल 2,812,38,64,490 रुपयांचे म्हणजेच सरासरी 2,233,36,57,095 रुपयांचं नुकसान झालंय।